बघितला? अरे 20 मिनिटं राहिले, ती साळवी काही अजून आली नाही. हो काय शेट तुम्ही पण त्या पोरीचं ऐकून तिची वाट बघत बसला. मी तिची यायची वाट नाही बघत, तिची न यायची वाट बघते. म्हणजे? अरे ती नाही आली ना तरच आपला फायदा आहे. आपली घरची समधी प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार. मे आय कम इन? माझं नाव विराज नकाशे, टॅक्स डिपार्टमेंट मधून आलोय. जय राधेश्याम. साहेब कसं काय येणं केलं? चौकशी करायला आलोय. चौकशी? साहेब आपलं टायटल एकदम क्लिअर आहे. पाहिजे तर तुम्ही समजा फाईल बघून घ्या, एक बी चूक सापडणार नाही बघा. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? हा. दापोलीमध्ये बेनामी 25 एकर जागा, इगतपुरीचा मेवणा, त्याच्याकडची तर कॅश मोजायला दिवस सुद्धा पुरणार नाही. बायकोकडचे रजिस्टर्ड दागिने आणि ऑफिसच्या वरच्या मजल्यावर जो काही तुमचा थांबा ना साहेब, थांबा ना. वरती कशाला जाता साहेब? तुम्हाला तर समजाच माहिती आहे ना. आपण बसून काहीतरी सेटलमेंट करतो ना. सेटलमेंट? हा. ए अरे तू काय तोंड बघते? जा ना साहेबांसाठी कोल्ड्रिंक घेऊन ये. जा जा लवकर ये. मोठ्या शहाणपणात बोललीस ना त्या फुलचंदला? 2 तासात पैसे देते म्हणून कर की मग आता काहीतरी. अशी का उभी आहेस तू? सावे 2 तास दिलेत ना? अगं मग होऊ दे की. होणार, काम होणार. मी त्या फुलचंदच्या तोंडावर पैसे मारणार. साहेब काहीतरी सेटलमेंट होत असेल ना या मॅटर मध्ये? तुमचं सगळं फ्युचर माझ्या एका रिपोर्टवर अवलंबून आहे. हा मी तेच म्हणते, तुम्ही माझ्या फेवर मध्ये रिपोर्ट बनवा, म्हणजे कसं तुम्ही बी खुश मी बी खुश. ठीक आहे. टोटल प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट 5%. हो हो. नाही 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 साहेब, 50 लाख होते, जास्त होते ना. आता सध्या पुरते 1 लाख रुपये द्या कॅश. फक्त 1 लाख? चालेल. जर उद्या तुमच्या घरावर रेड पडली नाही तर तुम्हाला कळेलच की मी खरं बोलतोय. विश्वास आहे ना माझा. हा देते. साहेब आता कसं पैसा म्हणेल तसं. पर साहेब ते रेड पडणार नाही याची काळजी घ्या. त्याचं कन्फर्मेशन देऊ शकत नाही हो. का? अजून तुमचा माणूस कोल्ड्रिंक घेऊनच आला नाही ना. अरे साहेब तुम्ही ते कोल्ड्रिंकचं मी त्याला फोन करते ना साहेब. राहू द्या. पण ते रेड नाही पडणार ना? नाही पडणार. नक्की? टोटल 1 लाख आहे. गुड. चल आता वेळ खूप कमी आहे, आपल्याला लेवल करायला पाहिजे. बरं यातले 30,000 माझे आणि बाकीचं ठेव तुझ्याकडे. काय एवढे? हा पण या 70 मधले 35च तुझ्याकडे. बाकीचं कुठे डोनेट करायचे मी सांगते तुला. मग सावी एवढ्याशा कामाचे 35 पण खूप आहे. एवढ्याशा वेळात एवढं सगळं मॅनेज केलंयस तू, काही सोपी गोष्ट आहे काय? थँक्यू. आता थँक्यूचं काय त्यात? वडिलांच्या ऑपरेशनच्या वेळेस तूच तर मदत केली होतीस मला. खरं तर मीच तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. झालं आभार प्रदर्शन मानून. बर अभ्यास कसा चालू आहे? जोरदार. पुढच्या वर्षी हा सुमित ससाणे खरी रेट टाकेल. नक्कीच. चल ऑल द बेस्ट. बाय.
1 लाखाचा तोटा आपण भरून काढणार. ती समधी आपणा घरची प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार. हा विसरायचं. त्याची काही गरज नाहीये. बोला तो बोला फुलचंद शेठ. हे घ्या तुमचे 30,000. थांबा, ते घड्याळाचं काट बघा, थांबलं असेल. सोय केली आहे, पण ती कशी? कशी? अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी, तुला लईच रे चौकशी. काय शेठ, तू आम खाऊ ना, गुठली कशाला गिनताय? बरोबर आहेत ना पैसे? तुला ही शब्दाची पक्की निघाली सावी. आहेच मग. बरं, अजून एक रिक्वेस्ट वजा सूचना आहे तुम्हाला फुलचंद शेठ. पुढच्या महिन्यापासून व्याजासाठी कटकट नाही करायची बरं का. 1-2 दिवस पुढे मागे झाले तर लगेच सामान फेकायला पोचायचं नाही तिथं. नाही त्याचा लई मोठा प्रॉब्लेम होईल तुम्हाला. माझा प्रॉब्लेम? हा, अहो ते बल्लाळ गुरुजी केस करायला निघाले होते तुमच्यावर. मी थांबवलं. ते लहान अनाथ पोरांवर अन्याय झाला ना की लई केशी पडतात बघा. चालेल? नाही नाही नाही, डील डन डन डन. शेठ, अहो काय करता काय शेठ तुम्ही? ए भुसनाळ्या, तुझा काय संबंध? शेट छू म्हणला की पळायचं, रिसेट फाड म्हणली की फाडायची. फाड. अहो शेठ काय? बल्लाळ गुरुजी, आता निदान या महिन्याचं तरी टेन्शन गेलंय. आणि आता तुम्ही यात अजिबात लक्ष घालू नका. पुढच्या महिन्यापासून त्याचं जे काही व्याज असेल मी बघेन. चला निघते आता. बाळा, तू किती करतेस आमच्यासाठी? गुरुजी काय बोलताय? एवढं काय मोठं करते मी? सगळ्यात भारी काम तर तुम्ही करताय. आणि मी शिकू नाही शकले म्हणून काय झालं? माझ्या वस्तीतली पोरं तर शिकली पाहिजेत ना. आणि लहानपणापासून बघतेय ना मी, तुम्ही सगळं घरदार इकून हे ज्ञान वाटण्याचं काम करताय. ही शाळा काढलीत, त्यांना राहायची खायची सोय केलीत. आणि शिकले नाही म्हणून काय झालं? ही शाळा माझी पण आहे. हा, शिकले असते पण तुम्ही मला 9वीत फेल केलं ना. मी नापास केलं? तू परीक्षेला बसलीस का? एवढी हुशार होती, परीक्षेला बसली असतीस तर पास झाली असतीस का नाही? परीक्षेला बसलीच नाहीस तर पास कशी होणार? त्यावेळी जे तुझ्या हातून घडलं ते जाऊ दे. आठवतंय का गुरुजी, तेव्हा मी चोरी केली होती तेव्हा तुम्ही माझा कसा कान धरला होतात आणि काय म्हणला होतात माहितीये? परत मला तोंड दाखवू नकोस म्हणून. पण खरं सांगू का, बरेच दिवस त्या गोष्टीचा मला त्रास झाला आणि अजूनही होतोय. मला माहितीये आपल्या शाळेसाठीच तू चोरी केली होतीस. हा फुलचंद आला आणि पहिल्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्यावेळेस पण आपल्या शाळेसाठी पैशाची गरज होती
आणि त्या लक्ष्मीचंदच्या पोराच्या गळ्यातली सोन्याची चेन पळवलीस. खर तर मीच तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ताकीद दिली होती, तुझ्याकडून वधवून घेतलं होतं, पुन्हा मी चोरी करणार नाही. तू त्याचा राग मनात धरलास आणि शिक्षण सोडून दिलंस. अहो गुरुजी, तुमच्यावर नाहीये राग, आणि पाटी पेन्सिल सुटलं म्हणून काय शिक्षण संपतं का? तुम्ही मला खूप शिकवलंय. आता कुठेही बाहेर मी कुठल्याही भाषेत बोलते, फाडफाड इंग्लिश बोलते, हिंदी बोलते, मराठी बोलते. हे काही कमी आहे का? आणि सगळं तुमच्यामुळे. आणि दुनिया तर मला शिकवते विथ प्रॅक्टिकल. गुरुजी सोडा. गुरुजी आपलं का कान धरला? तुला मी किती वेळा सांगितलं की 10वीची परीक्षा तू बाहेरून दे म्हणून. देतेस का? देणार का नाही? गुरुजी सोडा. देणार देणार ना? देणार मी परीक्षा देणार. देणार देणार. फक्त आत्ताच लग्नाचं सीझन संपलं ना की नक्की देणार. परत तसं ए पुरांनो, अभ्यास काय करताय? चला दंगा घरी. त्यांना पण घेऊन चाललीस का? ऐका, ए अरे चला इकडं. ही काय सुधारायची नाही. मदर माऊली, काही बोलायचं नाही, गमगुमानं खायचं. ह्यो दीपू कुठं उलटलाय काय माहित, किती फोन केल्यात. अगं तेच म्हणतीये, काय स्मेल येतोय. अख्खं गाव जमा होतंय बघ आता. गावाचं माहित नाही, पण तुझी पावडर संपवी नक्की येणार आणि म्हणणार मावशे आज पनीर केलंय का. ए खूप बोलतीस काय तिला? एवढं पण घराच्या वासावर नसते ती. मावशी पनीर केलंय का? हसाल काय झालं? काय जोक झाला काय? नाही तू झाली. अगं तू आली तर तुझ्याबद्दलच बोलत होतो. मेरे बारे में जिखिल क्या मॅटर है? काही मॅटर नाही झाला, एक काम होत. करल का ग ही? अगं मावशी तुझ्यासाठी वाटेल ते करीन, तू फक्त शब्द काय. ही पनीरची भाजी आहे ना, खाते ना. खायची नाही, आत्ताच्या आत्ता नेऊन पारसला दे. मावशी अगं पण. वाटेल ते करणार म्हणली होतीस ना. हो पण खाते आणि मग देते ना. तू खाल्ल्या उरल का? जावे काय ग मदर माऊली तिला बोलत असतीस? त्या पारस ते लाड करतेस आणि हिला कचकच बोलतेस. मग ही हायच ढपरी. ते झालंच. काय? मामा मामा आला. आला होय. पटकन हात धुवून घेऊन जेवायला बस. मामा लवकर ये, मस्त पनीरची भाजी केली. पारसला मी देऊन येते वाटी, ती वाटी देते. उठ आणि हात धुवून घ्या पहिली. धुते. हात कशाला द्यायला पाहिजे? स्वच्छच आहेत माझ्या. सावे जरा काम होत बाहेर. मामा अरे पनीरची भाजी समोर आहे, करू की नंतर मीटिंग. हे तुला बोललोय मी, पुढं बघ आणि भाजी का. सावी काय झालं मामा? हे परस्पर धंदे करायला कोणी सांगितलं तुला? कुठं भेटला विनोद? कुठे का भेटा ना, भेटला होता स्टँडवर. सावे गेली 22 वर्ष मी धंदा करतोय, पण कधी पकडलो गेलेलो नाही. कारण माहितीये? इमानदारी. इमानदारी? हो इमानदारी.
मी माझी उसूल कधी तोडणार नाही आणि कुणाला तोडू देणार नाही. तू त्या फुलचंद शेटला कशाला लुटायला गेली होतीस? 1 लाखाला, ते पण त्या विनोदला हाताशी धरून. तुला मला एकदा पण सांगावंच वाटलं नाही? मी घालून दिलेले नियम विसरलीस? मोठी चोरी करायची नाही. हो, आणि क्रमांक 2 चोऱ्यांमध्ये अंतर असलं पाहिजे. सलग चोरी नाही करायची. महिन्याभरात एकच हात मारायचा, नाहीतर आपण कोणाच्या तरी लक्षात येतो. आणि नियम क्रमांक 3 आणि सगळ्यात महत्वाचा, आपल्या गावात किंवा आजूबाजूच्या 40 किलोमीटर अंतरावरच्या परिसरात चोरी करायची नाही. मला माहितीये सगळा तुझा भोंगा. सावे चेष्टेवारे नेऊ नको सगळं. या गावात मी एसटी कंडक्टर दीपक माने आणि तू सावी ब्युटिशियन ही ओळख आहे आपली. बास. माहितीये मला. आणि तू ह्या गावात चोरी केलीस? तुला अक्कल आहे की नाही हेच कळत नाही मला. पकडलो गेलो असतो तर काय झालं असतं? हे मामा, काय बोलू नकोस का बस. जरा पण अरे मामा, मी काय करणार होते? त्या फुलचंदला मला 30,000 द्यायचे होते. 2 तासच वेळ होता, नाहीतर सगळी पोरं रस्त्यावर येणार होती. काय करणार होते मी? त्याला शब्द दिला होता मी. त्याच्याकडनंच पैसे घेतले आणि त्यालाच परत केले. त्याला काही कळलं नाहीये. तू नको काळजी करू. सावी, ह्यो तुझा रॉबिन हुड अंगलटील आपल्या कधीतरी. सावी, तुला देवी व्हायची हौस आहे का? जा आणि कुठल्या आश्रमात बस जा की. तू कशाला? आम्ही पण सगळी तिथं जाऊन बसतो. मग तू बस तिथं. सावे, ह्या जगात मला कुणाची फिकीर नाही. फक्त 2 लोकांचे, एक तू आणि तुझी आई. सावे, तुझ्या शाळा वाचवायच्या येडापायी सलग 2 चोऱ्या केल्या. आपण 2 चोऱ्या. दुसऱ्या चोरीला पकडलं गेलो. बावीस वर्ष. गेल्या 22 वर्षात कुणाची माझ्या अंगाला हात लावायची हिंमत झाली नाही. त्यानं धोतर भेटलं माझं. अक्षरशः अब्रू वाचून पळालो. सावे, पाया पडतो तुझ्या. आजपर्यंत मी जे काय तुला शिकवलंय ते तर लक्षात ठेवच, पण आणखी एक लक्षात ठेव. चांगलं काम कर, वाईट काम कर, पण कुणाच्या नजरेत येऊ नकोस. कारण आपण चोर आहोत, चोर.